नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया आवळ्याची विविध प्रकारची रेसिपी। लगभग आपण 5 प्रकारची रेसिपी बनवूया। तर चला आपण स्टार्ट करूया। तर मार्केटमध्ये खूपच छान आवळे आलेले आहे आणि खूप छान चांगल्या क्वालिटीचे आवळे आले आहे। तर मी इथे आवळे आणले 2 किलो आणि ते मी स्टीम करायला ठेवून दिले आहे। आता आपण पहिले ना आवळ्याची चटणी बनवूया। तर मी याच्याकरता 3 आवळे घेतले आहे आणि याला आपण असे बारीक बारीक फोडी करून घेऊया आवळ्याची आणि एका जारमध्ये टाकूया। खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागणारी ही आवळ्याची चटणी आहे। खूप छान लागते खायला। तर बघा, या प्रकारे आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहे। त्याच्यामध्ये मी टाकल्या हिरव्या मिरच्या 3, लसूण, अजून अद्रक टाकला आणि थोडासा टाकायचा आपल्याला जिरा आणि स्वादानुसार आपण मीठ टाकूया। तर त्याकरता पहिले आपण सांबार टाकूया। तर मी सांबारला छान स्वच्छ धुतला आहे आणि त्याच्यात ॲड केलं आहे आणि मीठ आपल्या स्वादानुसार ॲड करायचं आहे। मग त्याला छान आपण मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं। हे बघा किती छान सुंदर हिरवी हिरवी आणि खूपच टेस्टी चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान चटणी लागते ही खायला। जेवताना काही ना काही आपल्याला आवडीनिवडीची काही वस्तू आपल्याला जर जेवताना राहिला तर खूपच जेवण अजून जास्त चांगल्याने होते आणि एक पोळी अजून जास्त जाते, आहे की नाही। त्यामुळे हे बघा चटणी बनवली मी, खूप छान टेस्टी लागते ही चटणी। चला आता आपण दुसरी रेसिपी बनवूया। तर हे बघा आवळे पण स्टीम झालेले आहे आपले, बघू शकता तुम्ही। याच्यातले थोडेसे सगळे आवळे काढलेले आहे। आता याचे आपण मुरब्बा बनवूया। तर मी गुळाचा मुरब्बा बनवत आहे। तर आवळे स्टीम झाल्यानंतर मी आवळ्याला टोचून घेते। तर आपल्याकडे काटे चम्मच राहते, काट्या चमच्याने मी याला छान टोचून घेतले। जर आपण कच्चे आवळे टोचल्याने आपल्याला कच्चे आवळे टोचायला जरा खूप परेशानी जाते, दिक्कत जाते, पण उकडलेले आवळे टोचल्याने ना खूपच लवकर टोचून होते। आता मी एका पॅनमध्ये गूळ घेतला आहे 1 पाटी आणि त्याला छान मस्त उकळी येऊ दिली आहे आणि आपल्याला छोटीशी एक ताराची चासणी आणायची आहे। आणि हे बघा गूळ छान मस्त उकडून गेलेला आहे। उकळी आली त्याच्यामध्ये आपण टाकायची आता आवळे। तर जे टोचलेले आवळे होते ना ते मी ह्याच्यामध्ये ॲड केले आहे पूर्ण, आणि पूर्ण टोचलेले आवळे ॲड करून याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आहे। म्हणजे याला छान शिजवायचं आहे आवळ्याला। तर तुम्ही साखरेचा मुरब्बा तर खूपच खाल्ला असेल, पण हा गुळाचा मुरब्बा नक्कीच एकदा करून बघा। खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते खायला आणि कलर पण इतका सुंदर येतो ना, खूपच छान। आणि हे बघा एक तराची चासणी आली आहे चिपचिपी। तर आणि हे आवळे पण छान मस्त शिजून गेले आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे याचा, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजमध्ये आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि हे बघा या प्रकारे छान मस्त आवळ्याची छान मस्त पाक येऊन तयार झालेला आहे। आणि जसं पाक थंड झाला तर आपल्याला याच्यामध्ये मग पूर्ण ॲड करायचं आहे। एका जारमध्ये छान मस्त भरून घ्यायचं आहे। त्या प्रकारे बघा मी दुसरी रेसिपी बनवून सांगितली आहे आणि खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट हा आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त झालेला आहे। आता तिसरी रेसिपी पण आपण करूया। तर मी आवळ्याच्या काही फोडी काढून टाकते। ते याच्या अशा छोट्या छोट्या कळ्या निघतात, ह्या कळ्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहे आणि याच्या ज्या हे बघा ह्या वेगळ्या करून याचा आपल्याला 2-3 रेसिपी बनवायची आहे। तर मी अर्धे अर्धे करून याचे आवळ्याच्या फोडी घेणार आहे आणि हा जो पाणी वाचलेला आहे आवळ्याला आपण उकडलेला, त्याच्यामध्ये आपण ह्या गुठल्या पूर्ण टाकूया आणि याला पूर्ण एकदा उकळून घ्यायचं। हा पाणी फेकायचं नाही। या पाण्याने केस धुतल्याने केस खूप छान मुलायम आणि सॉफ्ट बनतात। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, पाणी बिलकुल फेकायचं नाही आहे। आता बघा मी एका पॅनमध्ये साखर घेतली आहे 2 वाटी आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला पाणी ॲड करून छान याची गाढीशी चासणी बनवायची आहे। आणि हे बघा चांगली गाढीशी चासणी झाल्यानंतर याला बघूया एक ताराची चासणी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण आवळे ॲड करूया। तर जे आपण कळ्या काढून ठेवल्या होत्या आवळ्याच्या, त्याच्यातले अर्धे आवळे मी काढले आणि याच्यामध्ये ॲड केले आहे।
आता याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि खूप छान शिजवायचं आहे. तर जसं आपण याच्यामध्ये आवळा टाकल्यानंतर थोडं याची जी चाशणी आहे ही पातळ होते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आहे. मीठ टाकल्याने याचा स्वाद आहे खूप छान लागते. कारण कसेले राहतात आवळी, त्यामुळे जर आपण थोडासा मीठ टाकला तर त्याचा स्वाद अजून वाढते. आणि थोडीशी एक विलायची पण आपल्याला फोडून टाकायची आहे. आणि खूप छान मस्त याला चाशणी येऊ द्यायची आहे. आणि कलर पण याचा थोडासा डार्क म्हणजे हलका गोल्डन आला पाहिजे कलर. आणि खूप चांगल्याने ह्याला चाशणीमध्ये शिजू द्यायचं आहे. या प्रकारे बघा छान मस्त कलर पण आला आहे ना, चाशणीमध्ये छान मस्त शिजून गेला आहे पाकामध्ये. तर पाक पण छान आलेला आहे. आता आपण अर्धा निंबू टाकू याच्यामध्ये. तर निंबू टाकल्यामुळे काय चाशणी जी आहे ती म्हणजे थिक नाही होणार खूप, म्हणजे त्याचे क्रिस्टल नाही बनणार आणि चाशणी छान बरोबर राहील. आणि निंबूचा पण फ्लेवर थोडासा याच्यामध्ये चांगला वाटते. या प्रकारे बघा आपण छान मस्त साखरेची पण आपण मुरब्बा बनवून तयार केलेला आहे. कळीवाला साखरेचा मुरब्बा आहे. तर या प्रकारे बघा छान मस्त थंड झाला आहे मुरब्बा. तर आपण याला पण भरून ठेवूया. आता आपण चौथी रेसिपी बनवूया. तर मी बनवत आहे आवळ्याची लोणची. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे सरसोचं तेल टाकलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये सोप टाकायचं आहे, जिरा, अजून कलोंजी आणि मेथीदाणा टाकायचा आहे. आणि थोडासा हिंग टाकून मी याला तडका मारलेला आहे. आणि तडका मारल्यानंतर जसा थोडासा तडका झाला म्हणजे याच्यामध्ये आपल्याला या आवळ्याच्या कळ्या पुन्हा टाकायच्या, ज्या अर्ध्या कळ्या आपण वाचून ठेवल्या होत्या. आता याच्यामध्ये टाकायचं हळद, तिखट, मीठ टाकायचं स्वादानुसार आपल्याला. आणि स्वादानुसार मीठ टाकून याला छान मस्त मिक्स करायचं आहे. आणि थोडासा मसाला मी बनवून ठेवला होता, तो मसाला पण याच्यामध्ये टाकायचा आहे. याने म्हणजे सोप, जिरा, अजून मेथीदाणा या सर्वांचा मी भाजून मसाला तयार केला होता. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी गूळ ॲड करायचा आहे. आणि 1 वाटी गूळ टाकल्यानंतर 1 मुठी मी साखर पण याच्यामध्ये ॲड करणार आहे. कारण याच्यामध्ये साखरचा फ्लेवर पण खूप छान लागते आणि गुळाचा पण. तर दोन्ही मिक्स करून मी याची लोणची बनवणार आहे. आणि याच्यामध्ये पण अर्धा निंबू आपल्याला टाकायचा आहे. तर मी अर्धा निंबू याच्यामध्ये टाकत आहे. आणि छान मस्त आपली लोणची बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान याच्यामध्ये पाक पण खूप छान आलेला आहे. आणि खूप सुंदर पाक येऊन खूप सुंदर दिसत आहे आणि खूप टेस्टी पण झालेला आहे. हे लोणची बनवून खूप छान टेस्टी लागत आहे. आता थंड झाले आहे दोन्ही वस्तू. थंड झाल्यानंतर आपल्याला यांना जारमध्ये मस्त भरून ठेवायचं आहे. या प्रकारे आपण एका कंटेनरमध्ये किंवा टाईट जारमध्ये आपल्याला याला भरून ठेवायचं. या प्रकारे मी हे बघा मुरब्बा भरलेला आहे एका जारमध्ये. आता दुसऱ्या जारमध्ये मी ही लोणची पण भरणार आहे. या प्रकारे आपण 4 रेसिपी बनवून तयार केलेल्या आहे. आता अजून आपण एक रेसिपी पुन्हा बनवूया. तर चला ही लोणची पण आपण याच्यामध्ये भरून घेऊया. आणि हे बघा खूपच छान, खूपच टेस्टी सगळ्याच वस्तू सगळ्याच रेसिपी खूप छान बनवून तयार झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटत आहे? जर चांगली वाटत असेल आणि आवडली असेल तर नक्कीच मला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि हे बघा खूपच छान मस्त लोणची बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आता चला आपण 5वी रेसिपी तयार करूया. तर 5वी रेसिपी म्हणजे मी बनवणार आहे आवळ्याचं लोणचं बनवणार आहे. तर चला ह्या बरण्यांना आपण एकीकडे साईडला ठेवूया. याचं झाकण बंद करून यांना आपण साईडला ठेवूया. आणि आता याच्याकरता लोणचं बनवण्याकरता मी घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, अद्रक, अजून लसूण घेतला आहे. आणि हे बघा आवळे पण घेतले आहे. तर मी हे सर्व वस्तू याच्यामध्ये टाकणार आहे. आणि याच्यामध्ये आपण जी पिवळी सरसो म्हणते तर ती पिवळी राई घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं सोप घ्यायची आहे, अजून जिरा घ्यायचा आहे आणि थोडासा आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे. याला सर्वांना आपण छानपैकी मस्त भाजून घ्यायचा. हलका भाजून झाल्यानंतर यांना दरदर आपल्याला मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं आहे.
थोडंसं वाढून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे सरसोचा तेल आणि ह्या सगळ्या वस्तू टाकलेल्या आहे आणि त्याच्यानंतर टाकलेल्या आहे मी हळद, मिरची आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि छान मस्त याला थोडा हलक्याने, जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, हलकं थोडंसं भाजल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आवळ्याच्या कळ्या आणि ह्या ज्या मसाला आपण वाटलेला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे आपण जो पिवळी सरसो जी आपण त्याचा मसाला भाजलेला होता तो पूर्ण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान मस्त याला परतून घ्यायचा आहे. आता परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आवळ्याच्या फोडी. तर चला आपण आवळ्याच्या फोडी टाकूया. थोडासा आपण मीठ टाकणं विसरून गेली होती मी. चला आपण पहिले मीठ टाकून घ्या. ह्याला पण छान मस्त परतून घ्यायचं आहे. आणि ह्या परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायच्या आवळ्याच्या फोडी. तर आपण आवळ्याच्या फोडी टाकून याला पण छान मस्त मिक्स करून घेऊया. आणि छानपैकी मी याच्यात थोड्याशा आवळ्याच्या फोडी थोड्या छोट्या आकाराच्या केल्या आहे, कारण आवळ्यामध्ये छानपैकी मसाला घुसला पाहिजे आणि छान टेस्टी लागला पाहिजे, म्हणून मी त्याला बारीक केले आहे. आणि वरून थोडासा मी मसाला पण ॲड केलेला आहे, जो चाट मसाला म्हणते तो आपण याच्यात ॲड केलेला आहे या प्रकारे. आणि अर्धा निंबू पुन्हा याच्यामध्ये पण टाकला आहे. निंबू टाकल्याने याचा टेस्ट अजून वाढून जाते आणि खूप छान लागते. त्या प्रकारे बघा मी निंबू पण ॲड केलेला आहे. आणि या प्रकारे बघा लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर आमची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी लागली नक्कीच सांगा. आणि इतक्या रेसिपींमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्यात चांगली आवडली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा लोणचं बनवून तयार आहे. तुम्हाला जर वर्षभर टिकवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त ॲड